नमस्कार. विचारांप्रती सजग राहा. आपल्या विचारांप्रती सजग राहण्यासाठी आपण विचार नियम जाणून घेऊया. विचारांच्या नियमांना समजून घेतलं तर आपण विचारांच्या विज्ञानांचं कौशल्य प्राप्त करू शकतो. विचार नियम हा निसर्गाचा एक महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे. यावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, ते आपलं काम अखंडपणे करतच राहणार. तुम्ही आगीत हात घातला तर तो भाजणारच, हा अलिखित नियम आहे. हे नियम आपल्या विश्वासावर चालत नाही, तर ते स्वयंपूर्ण आहेत. यासाठीच तुम्हाला यावर विश्वास ठेवूनच पुढील क्रिया यशस्वीपणे करायला हवी. निसर्गाचा प्रत्येक नियम तोपर्यंतच तुमचा मालक असतो, जोपर्यंत तुम्ही त्याला जाणत नाही. आणि एकदा जर का जाणले ना, तर तुम्ही स्वतःच्या जीवनाचे मालक बनता. आजच्या या ध्यानाचा हाच एक उद्देश आहे. एकदा विचार मानसिकदृष्ट्या जर मनात घट्ट पकडून ठेवला ना, तर त्याचा परिणाम बाह्य जगावर होतो. विचार नियमानुसार प्रत्येक वस्तूची निर्मिती प्रथम विचारात होते आणि मगच भौतिक रूपात. हे कसं याचं प्रात्यक्षिक आज आपण या ध्यानामधून समजून घेऊया. आपल्या प्रत्येक विचारांचा आपल्या शरीरावर कसा कंट्रोल राहतो ते आजमावूया. जे विचार जोश आणि होशमध्ये केले जातात तेच वास्तव्यात बदलतात. आपल्या प्रत्येकाला इच्छा, आकांक्षा आहेत. आपली स्वतःची अशी स्वप्नांची आणि मनोकामनांची यादी आहे. सृष्टीची आपल्यासाठी एक वेगळीच योजना पण आहे. पण आपल्या वैयक्तिक इच्छा, आकांक्षा सहजासहजी नजरअंदाज केल्या जाऊ शकत नाही. त्या अगदी क्षुल्लक किंवा महत्त्वाकांक्षी, अगदी उधळ्या किंवा संसारिक असू शकतात. त्या कदाचित सोयीस्करही नसतील, कदाचित इतरांना सांगण्यासारख्याही नसतील, पण त्या आपल्या आहेत आणि आपल्यासाठी त्या खऱ्या आहेत. त्या मौल्यवान आहेत, त्या तातडीच्या आहेत आणि अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमच्या नशिबाचे तुम्हीच शिल्पकार आहात. मनुष्य म्हणून आपण जे काही निर्माण केलं आहे ते केवळ आपल्या मनाचं प्रगटीकरण आहे. म्हणून तुम्हाला जे हवं आहे ते घडवून आणण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अगोदर ते मनात निर्माण करायला हवं. जे मनात सर्व शक्तीनिशी घडवलं जातं ते वास्तव म्हणून प्रगट होणारच आणि ते अट्टळ सत्य असतं. हे ध्यान तुमच्या मनातल्या विचारांना वास्तव्यात उतरण्यासाठी साधना आहे. एक असा मार्ग आहे जो तुमच्या आयुष्यात तुम्हाला खरोखर जे घडावं असं वाटतं ते वास्तव्यात प्रगट करतो. तुम्हाला तुमच्या स्वतःचे नशिबाचे शिल्पकार बनण्याचा ही शक्ती जाणीव करून देते. चला तर ध्यान सुरू करूया. शांतपणे बसा, डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. हात मांडीवर सरळ आकाशाकडे ठेवा. डोळे मिटा. सहजच आरामात बसा. लंबा गहरा श्वास घ्या आणि हलकेच सोडा. रिलॅक्स होऊन जा. आणखी एक दीर्घ श्वास घ्या आणि हलकेच बाहेर सोडा. आणखी रिलॅक्स होऊन जा. पूर्ण रिलॅक्स.
निवांत. आता आणखी एकदा दीर्घ श्वास घ्या. मात्र यावेळी पूर्ण निवांत अवस्थेत यायला हवं, म्हणजे रिलॅक्स व्हायला पाहिजे. पूर्ण रिलॅक्स. आता तळपाय आणि पायाचे मनगटपर्यंतची जागा ताणा. एनर्जी जाणू द्या तिथे. टेन्स टेन्स. ताणा. आणखी ताणा. ताणा. आणखी ताणा. रिलॅक्स. सोडून द्या. आता दोन्ही पायांच्या पोटऱ्या म्हणजे गुडघ्यापर्यंतचे स्नायू ताणा. 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 टेन्स टेन्स टेन्स. रिलॅक्स. मोकळं सोडा. आता मांड्या घ्या. तिथले स्नायू ताणा. 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 टेन्स टेन्स टेन्स. रिलॅक्स. रिलॅक्स. मोकळे सोडा. आता आणखी वरचा भाग घ्या. कमरेचं, पोटाचं स्नायू ताणा. ताणा. ताणून धरा. ताणा. टेन्स टेन्स टेन्स. रिलॅक्स. मोकळे सोडा. आता छातीचे, पाठीचे आणि खांद्याचे स्नायू ताणून धरा. ताणा. 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 टेन्स टेन्स. रिलॅक्स. मोकळे सोडा. आता दोन्ही हात ताणून ठेवा. ताणा. 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 टेन्स टेन्स. मूठ आवळून धरा. आवळून धरा आणखी. ताणा. ताणा. रिलॅक्स. सोडून द्या. मोकळं सोडा. आता तुमचे मानेचे स्नायू मागून पुढून ताणा. ताणा. टेन्स टेन्स टेन्स. रिलॅक्स. रिलॅक्स. आता फेस मसल, तुमच्या चेहऱ्याचे मसल्स, समोरचे आणि मागचे पण हेड मसल्स ताणा. ताणून धरा. एक एक स्नायू ताणून धरा. कान, नाक, डोळे ताणून घ्या. ताणा. ताणा. आणखी. टेन्स टेन्स टेन्स. सोडून द्या. मोकळं सोडा. रिलॅक्स. 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 आता डोक्यापासून तर पायापर्यंत तुमचं संपूर्ण शरीर एक दीर्घ श्वास घ्या. रिलॅक्स करा. आता परत पायापासून तर डोक्यापर्यंत तुमचं पूर्ण शरीर
टेन्स, ताणा ताणा पूर्ण शरीरामध्ये टेन्शन येऊ द्या. अगदी ताणून धरा, अगदी ताणून धरा, अगदी ताणून धरा. टेन्स टेन्स, सोडा. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. अगदी पायापासून तर डोक्यापर्यंत रिलॅक्स होत आहात. अगदी रिलॅक्स होतात आहे. आता कल्पना करा, तुम्ही पर्वताच्या शिखरावर चढत आहात. उंच असा पर्वत आहे. पर्वताच्या शिखरावर तुम्ही एक एक पाऊल टाकून वर वर चढत आहात. थंड हवेचा गार स्पर्श जाणवू द्या. तुमच्या चेहऱ्याला त्या थंड हवेचा स्पर्श अनुभव करा. जसजसे तुम्ही वर चढत आहात तसतसं तुम्हाला आता धाप लागल्यासारखे होत आहे. तुमचा श्वास दीर्घ होत आहे. चढत आहात, वरती चढत आहात. श्वास आता आणखी दीर्घ होत आहे. नाकाने श्वास घेत आहात आणि तोंडाने सोडत आहात. आवाज येऊ द्या. अशा पद्धतीने वर चढत आहात. हर एक पावलाने तुम्ही वर चढत आहात. टेकडीवर चढत आहात. तुम्हाला धाप लागते आहे. श्वास तुमचे जोरजोराने चालू आहेत. वर चढत आहात, वर चढत आहात, वर चढत आहात. श्वासोच्छ्वास चालू आहे. धाप लागत आहे तुम्हाला. नाकाने श्वास घेत आहात, तोंडाने श्वास सोडत आहात. तुमचा श्वास जोरजोराने धापा टाकत आहे. अतिशय उंच पर्वताच्या शिखरावर तुम्ही उभे आले आहात, पोहोचले आहात. अतिशय धाप लागलेली आहे तुम्हाला. आता तुम्ही इतर लहान शिखरांकडे, टेकड्यांकडे हळूवार तुमची नजर फिरत आहे. अतिशय उंच पर्वताच्या शिखरावर उभे राहून तुम्ही आता पाहत आहात त्या लहान लहान शिखरांकडे, दऱ्यांकडे.
ज्यांना चढायचं धाडस नाही अशा लोकांचं घर बघतात आहात. आणि हळूहळू तुमचा श्वास सामान्यपणे होत आहे. हळूहळू तुमचा श्वास सामान्य होत आहे. तुम्हाला लागलेला दम रिलॅक्स होत आहे. डीप ब्रेथ घ्या आणि खोल दीर्घ श्वास घ्या आणि हलकेच सोडा. हवेचा गारवा तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करतो आहे. फील करा. आपण शिखरावर असण्याची ही खास भावना अनुभवत राहा. तुम्ही एकटेच आहात ह्या शिखरावर. ही खास भावना आहे. तुम्ही पोहोचले आहात ह्या शिखरावर. फील करा ही खास भावना. आता एक चमकदार प्रकाशाचा एक लहानसा ठिपका तुमच्या कपाळावर उगवत असल्याचं पहा. चमकदार एक लहानसा प्रकाशाचा ठिपका तुमच्या कपाळावर आहे. त्याचं रूपांतर आता एका मोठ्या प्रकाश झोतात होत आहे असं बघा. तो तुमच्या कपाळाच्या बाहेर एक्झिस्टन्समध्ये आहे, वातावरणात आहे. आणि हा मोठा होत आहे, वाढतो आहे असं बघा. हा प्रकाशाचा एक छोटासा ठिपका आता त्याचं रूपांतर मोठ्या प्रकाशात होत आहे. हा एक छोटासा ठिपका आता मोठा होतो आहे. 10 सेंटीमीटरमध्ये बघा. तुमच्या कपाळावरून बाहेरच्या दिशेने तो वाढतो आहे. लख्ख प्रकाश तो आता मोठा होत आहे. साधारण आता 1 मीटर मोठा झालेला आहे. लख्ख प्रकाश तुमच्या कपाळाच्या बाहेरच्या दिशेने वाढतो आहे. बाहेर आकाशामध्ये तो व्यापतो आहे. आणखी मोठा होतो आहे. 10 मीटर लख्ख प्रकाश. 100 मीटर मोठा होतोय. 1000 मीटर तेजस्वी पांढरा शुभ्र प्रकाश झोत तुमच्या कपाळामधून बाहेर येऊन थेट क्षितिजा पलीकडे जातो आहे. लख्ख तेजस्वी पांढरा शुभ्र प्रकाश झोत 1000 मीटर मोठा तुमच्या कपाळापासून सुरू होऊन क्षितिजा पलीकडे अनेक अवकाशात जाणाऱ्या तेजस्वी पांढऱ्या शुभ्र प्रकाशाचा झोत बघा. लख्ख प्रकाशाचा झोत. आता तुमच्या जीवनाचे 3 गोल सेट करा. तुम्हाला हव्या असलेल्या 3 इच्छा, प्रखर इच्छा. पहिली, शॉर्ट टर्म गोल. शॉर्ट टर्म गोल म्हणजे अल्पकालीन ध्येय, म्हणजे पुढील 2 ते 3 महिन्यात प्राप्त करण्याची इच्छा आहे असं ध्येय. मग ते फायनान्शियल असो, रिलेशन असो,
हेल्थ असो, जे काही आहे, असे तुमच्या 3 गोलपैकी एक शॉर्ट टर्म गोल जे पुढच्या 2 ते 3 महिन्यात पूर्ण होत आहे, त्या लख्ख प्रकाशामध्ये स्पष्टपणे तुमचे गोल्स दिसतात आहे आणि ते पूर्ण झाले. त्यानंतर दुसरं मीडियम टर्म गोल म्हणजे 2 ते 3 वर्ष वेळात साध्य करण्याची इच्छा आहे. कुठल्याही तुमच्या लाईफच्या एरियाजमध्ये त्या लख्ख पांढरा शुभ्र प्रकाश झोतात. तुमचं ते स्वप्न, तुमची ती इच्छा पुढील 2 ते 3 वर्षात पूर्ण होईल आणि साध्य करण्याची इच्छा आहे. तिसरी इच्छा जी की लॉंग टर्म गोल आहे, म्हणजे पुढील दीर्घकालीन इच्छा, म्हणजे पुढील 10 ते 15 वर्षात ती इच्छा तुमची पूर्ण होईल, असं लॉंग टर्म गोल. बी स्पेसिफिक, स्पष्टतेने बघा, शंका ठेवू नका. खरोखर तुम्हाला काय हवं आहे, खरोखर तुम्हाला काय हवं आहे, मनापासूनची इच्छा, आणि तुमच्या मनात ते घट्ट धरून ठेवा. साध्य होत असल्याचं पहा. स्पष्टपणे पहा. आता परत एकदा बघा, पुढल्या 2 ते 3 महिन्यात शॉर्ट टर्म गोल काय आहे बघा. दुसऱ्या मध्यम गोलमध्ये पुढील 2 ते 3 वर्षात काय साधू इच्छिता ते पहा, काय प्राप्त करू इच्छिता ते बघा. अगदी स्पष्टपणे स्पष्ट राहा, विश्वास ठेवा, सरेंडर करा. ध्येयपूर्तीचं समाधान कसं असतं ते अनुभवा, एन्जॉय करा, त्याचा आनंद, त्याचा शक्ती अनुभवा. तुमचं लक्ष पूर्ण होत असल्याचा आनंद बघा, अनुभवा. आता परत एकदा लॉंग टर्म गोल बघा, जे पुढील 10 ते 15 वर्षाचं लक्ष, अगदी स्पेसिफिक. पण हे 10-15 वर्षाचं गोल असं असेल जे सर्वांना सामावून घेण्याची प्रक्रिया असेल. फार उत्तम. आणि ह्या तुमच्या दीर्घकालीन ध्येयात सर्वांचं कल्याण सामावलं असेल तर उत्तमच उत्तम. ते अगदी स्पष्टपणे पहा, निश्चितपणे पहा. निश्चित असं ध्येय जे पुढील 10 ते 15 वर्षात तुम्ही साध्य करू इच्छिता, अगदी स्पष्टपणे, अगदी स्पष्टपणे तुमच्या मनात ते जपून ठेवा. ते पूर्ण होत असल्याचं पहा, फील करा. ते पूर्ण होत असण्याचं समाधान अनुभवा. तुमचं ध्येय पूर्ण होण्यासाठी ती लागणारी शक्ती आणि ती इतर सर्वांचं कल्याण करणारी शक्ती स्पष्टपणे पहा. तुमचे दीर्घकालीन अगदी लक्ष पूर्ण झालेले आहेत ते पहा. त्याचा आनंद, त्याची शक्ती आणि त्याच्यासोबत होत असलेलं इतर सर्वांचं कल्याण अनुभवा. अक्षरशः वाहून जात्या स्वप्नात.
पूर्ण होत आहे तुमचं स्वप्न. तो आनंद अनुभवा. जणू तुम्ही आत्ताच आहात त्या आनंदामध्ये, आत्ता एन्जॉय करत आहात.
वातावरणाप्रती सजग होऊन आपल्या बॉडीच्या प्रती सजग व्हा. हलकेच आपल्या हाताची बोटं, पायाची बोटं यांची हालचाल करा. पापणीची हालचाल करा. आपले दोन्ही तळवे एकमेकांवर घासून हलकेच आपल्या डोळ्यांवर ठेवा. गरमाहट अनुभव करा. आणि हलकेच डोळे उघडा. आपल्या ह्या नवीन दुनियेत स्वागत आहे. अनंत शुभकामना. आपलं भविष्य पूर्ण होत, आपल्या हर एक मनोकामना पूर्ण होत, अनेक अनेक शुभ आशीर्वाद, शुभकामना. थँक्यू व्हेरी मच.